नमस्कार मित्रांनो, मी बाळू चौधरी BH भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आम्ही ह्या केमच्या डोंगराजवळ आहोत. समोर केमचा डोंगर आहे, बघू शकताय. ह्या डोंगरावर केम मातेचं मंदिर आहे आणि हे केम डोंगराचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या डोंगरामधून 7 नद्या उगम पावलेल्या आहे. याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, त्याची लिंक मी पण देतोय, तो व्हिडिओ जाऊन बघा. तर मित्रांनो, ह्या मार्गे येण्याचं प्रयोजन म्हणजे आम्ही एक आपल्या जवळचं गाव जे आहे पिळुकपाडा, ह्या पिळुकपाड्याला आम्ही जाऊन राहिलेलो आहोत. त्या ठिकाणी आमचे मित्र भागवत बागुल यांच्या शेतावर आम्ही चाललेलो आहोत. मित्रांनो, भागवत बागुल हे प्रयोगशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आपल्या शेतामध्ये भाताबरोबरच नागलीची सुद्धा शेती केलेली आहे. ती कशा प्रकारे त्यांनी केलेली आहे आणि तीही SRT पद्धतीच्या तंत्राप्रमाणे. तेव्हा आपण प्रत्यक्ष जाऊ आणि त्यांनी कशा प्रकारे नागली आपल्या शेतात पिकवलेली आहे ते प्रत्यक्ष आपण त्याच ठिकाणी जाऊन त्यांच्याच तोंडामधून आणि त्यांच्या शेतामध्ये आपण प्रत्यक्ष बघूया. नमस्कार. मी बाळू चौधरी. आज आपण सुरगाणा तालुक्यातील बाउंड्रीचं जे गाव आहे पिळुकपाडा म्हणून, ह्या पिळुकपाड्या गावात आम्ही इथं आलेलो आहोत. आणि हे आमचे आहेत दादा SRTचे शेतकरी भागवत बागुल आणि रामचंद्र बागुल. तुमचं नाव? हिरामन भगरे. आणि तुमचं? हेमराज बागुल. हे सगळे बागुल परिवार आणि त्यांचे सोयरे धायरे इथं आहेत. आपण नागलीचा जो प्लॉट आहे हे बघू शकताय की इथं ही नागली आहे. तर ही नागली त्यांनी SRT पद्धतीने केलेली आहे. ह्या परिसरामध्ये फक्त त्यांनीच ही SRT पद्धतीने केलेली आहे, बरोबर? तर कशा प्रकारे केलेली आहे आणि त्यांनी कोणती टेक्निक वापरलेली आहे या संबंधी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. बागुल दादा, मला सांगा, ही नागली तुम्ही कोणत्या पद्धतीने केलेली आहे? दादा, मी ही नागली SRT पद्धतीने एक दिवशी सहज पळसणला फिरत असताना सन्माननीय बाळूदादा यांचं मार्गदर्शन मी घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शन मी ठरवले की पारंपरिक करण्यापेक्षा आपण त्यांच्या मार्गदर्शन प्रयत्न करूया हळूहळू. आणि ते हळूहळू पहिल्याच वर्षी एवढं मला हे संपादन झालं की मला बऱ्याचशा खर्चामध्ये सुद्धा बचत झाली. का ते माणसं लागणारे मजूर वगैरे त्याचे कुठले आम्ही घरच्या घरी 3 ते 4 माणसांनी सगळं हँडल केलं. भात आणि नागली दोन्ही प्रकारचे SRT मी 2-2, 3-3 कुंडे अशा पद्धतीने केलेले आहे. तर पहिल्या जुन्याच बेडवर मी ही नागली केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या पारंपरिक पद्धतीने आणि SRT पद्धतीने कुठल्याही जास्त खर्च न करता पीक असं समाधानकारकरीत्या आलेलं आहे. त्याच्याबद्दल मी एक बाळू गुरुजींचं एक अभिनंदन करतो का त्यांनी मला एक चांगलं असं सुखद मार्ग अवलंबायला जे माहिती दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. तर हे जे मला श्रेय देतात ते श्रेय खरी सगुणा बागेचं आहे. शंकरदादा आणि परशुरामदादा, अनिलदादा यांच्या कृपेने त्यांच्याकडून आम्हाला समजलं की नागली SRT पद्धतीवर कशा प्रकारे लावायची. तर त्यांच्याकडूनच मार्गदर्शन मिळालं आणि ते आम्ही शेतकऱ्यांमध्ये आम्ही पोस्ट केलं. मग दादा, असं सांगा अगोदर मला, ही नागली लावण्या अगोदर तुम्ही रोप डायरेक्ट याच्यावर टाकलं की रोप तयार केलं? मी बाहेरच्या साईडला एक आपण हे आपल्याकडं काय म्हणतात त्याला, आदोर टाकतो, हाताप्रमाणे आदोर टाकतो, रोप तयार करायचं. त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा किलोच्या आसपास मी ते रोप बाहेर टाकलं, बरोबर, बेडवर. हो. आणि त्याच्यानंतर ते रोप मी जवळजवळ 16/6/2024 रोप टाकलं होतं, मागच्या वर्षाप्रमाणे जुन्याच बेडवर, बरोबर. आणि त्याच्यानंतर नागली टोकन करण्या अगोदर त्याच्यामध्ये मी गोल प्लस ग्लायफोसेट याची फवारणी केली. म्हणजे गवत वाढून आलं, गवत वाढलं थोडं, त्याला मारण्यासाठी तुम्ही गोल आणि ग्लायफोसेटची फवारणी केली, बरोबर? ग्लायफोसेटची फवारणी केली. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर त्या जुन्याच बेडवर साच्याच्या पद्धतीने 12.5x25 ह्या पद्धतीने साचा आडवा करून 12.5x25 ह्याच्या आम्ही टोकननी केलेले. साधारण आम्हाला 3, माझी मुलगी आणि माझी पत्नी, आम्हाला साधारण हे एवढी नागली टोकननी करायला
3 दिवस लागले होते तिघांनाच. तीनच. बाहेरच्या मजुराची गरजच पडली नाही. म्हणजे लोकांना पैसे द्यायचे प्रश्नच आला नाही. आता मला 1000 रुपये जर 3 माणसं एक्स्ट्रा घ्यावा लागले ते 1000 रुपये दुसऱ्याला द्यावा लागले असते. बरोबर. ते माझ्या 1000 रुपयाची बचत झाली. आणि त्यानंतर तुम्ही लागवड करताना काय काय केलं? लागवड करताना दादा आम्ही याच्यामध्ये काय केलं, साच्या मारल्यानंतर त्याच्यामध्ये सुपला 15-15 हेच खत वापरलेले आहे. त्याला दुसरे गोळी खत दिलेले नाहीत. आणि परत आम्हाला बेननी वगैरे करायची वेळ सुद्धा आलेली नाही. दिसतंय गवत एकदम छोटं कुठं दिसतंय, कुठं दिसतंय, म्हणजे गवत आलं नाही परत. मला असं सांगा, मग याला काही तुम्ही औषध वगैरे फवारणी केली? फवारणी ज्या वेळेस कंसवर याच्यामध्ये होते तेव्हा कुठेतरी मला आळीचा थोडासा प्रादुर्भाव दिसला. त्यावेळेस मी प्रोफेक्ट सुपर म्हणून हे औषध त्याच्यामध्ये स्प्रे केला, कारण पानं कुरतडलेले दिसले मला. बरोबर. आळीसाठी तर ती आळीचा स्प्रे सकाळी मी 8:30 वाजेच्या दरम्यान दुपारी 12 वाजेपर्यंत आलं. ती आळी सगळी खाली जमिनीवर पडलेली दिसली. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही म्हणजे फक्त औषध एक स्प्रे दिलेला आहे? 2 स्प्रे दिले. बरोबर. आणि त्यामुळं ही नागली एकदम निरोगी आहे. आता मला असं सांगा की एका कणसामध्ये साधारण ही कोणत्या प्रकारची जात आहे? ही दादा आपली गावरान कुडा म्हणून आहे. आपल्या बरोबर. नागलीचं बियाण गावरान कुडा म्हणून. आणि त्याच्या एका कंसामध्ये मी बरेच ठिकाणी अशी काही मोजलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कुठलं 12 त्या बलग्या असतात, त्या आपण याला बलगी म्हणतो. कुठं 12 आहेत, कुठं 14 आहेत, 16 पर्यंत पण त्यांची संख्या वाढली. बरोबर. आणि पारंपरिक मध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? पारंपरिक दादा शेजारीच आपलं आहे ते. मी दोन्ही प्रकारचं म्हणजे त्याचा प्रयत्न केलेला आहे. पारंपरिक मध्ये बरंच त्याची वाढ झालेली नाही. आणि त्या कंसाच्या ज्या बलग्या आहेत ते एकदम कमी प्रमाणात आहेत, म्हणजे लहान आहेत. त्या लहान आहेत. आणि ही SRT मध्ये केलेले ना, त्या रोपांची उंची पण खूप वाढली आणि त्याच्या बलग्या पण खूप मोठ्या. आता बघू शकताय, हे माझ्या जवळजवळ छातीपर्यंत आलेलं आहे. एवढी ही उंची वाढली. आणि एक विशेष मला जाणवतं की ह्या ठिकाणी चालू वर्षी एवढा पाऊस असतानाही आपली नागली लोळलेली नाही, म्हणजे पडलेली नाही, अजूनही तग धरून उभी आहे. म्हणजे असं वाटतंय की आपण त्याला डायरेक्ट त्याची मुळं जमिनीत टाकल्यामुळं त्याला उभं राहण्याचं बळ प्राप्त झालेलं आहे. बरोबर दादा? हो. तर ह्या शेताबद्दल तुम्ही समाधानी आहात का? मी खूप समाधानी आहे. कारण ह्याच जुन्याच बेडवर दादा मागच्या वर्षी पण ह्याच बेडवर नागलीच होती, पण ते आपण संकरित बियाण घेतलेलं होतं. पण त्या संकरित बियाणाची पाहिजे अशी ती दाण्यांची जी आहे संख्या कमी असल्यामुळं मी ह्या वर्षी असं मनाशी ठरवलं की आपण गावरान पद्धतीचं करून बघावं. बरोबर. पण ते संकरित बियाणापेक्षा आपले गावरान हे फुल सक्सेसपणे झालेलं आहे. मी पण गेल्या वर्षी दादा केली होती कृषी विभागाने दिलेलं बियाणं, तर ते लवकरात लवकर तयार झालं. आणि त्याची जी ग्रोथ होती, बलगींची ग्रोथ होती, ती लहान होती. आणि त्याचे बलग्या होत्या 4-5 अशाच होत्या. परंतु आपलं हे पारंपरिक जे बियाणं आहे अतिशय उत्कृष्ट आहे, छान आहे. आणि त्याची लांबी पण पहा, साधारण ते पाहे का रे चिंतामण? आणि बरं आपण आता याची उंची मोजून बघूया. 14 सेंटीमीटर. कंसाची उंची आहे 14 सेंटीमीटर. आणि पूर्ण उंची बघ बरं, कंसापर्यंत उंची आहे जवळजवळ 125 4 फूट 4.25 फूट आहे. एवढी उंची झालेली आहे. मी सगुणा बागेमध्ये नागली दादा पाहिली होती, अशाच प्रकारे त्याची कंस आहेत, मस्तपैकी उभी आहे. तर तोच प्रकार तुम्ही इथं केलेला आहे. आणि तुम्ही लोकांना दाखवून दिलेलं आहे की आपल्या ह्या भागामध्ये सुद्धा नागली SRTवर अतिशय सुरेख येते, सुंदर येते. अजून याच्याबरोबर तुम्ही काय केलेलं आहे? नागली बरोबर भात आहे. आणि त्याचप्रमाणे हे सगळं पीक निघाल्यानंतर मी SRT पद्धतीवर हरभऱ्याचं उत्पादन घेतो. बरोबर. हरभरा वाटाणा काही वाटाणा वगैरे सगळं घेतो. बरोबर. आता हे अजून तयार व्हायला तरी 15 दिवस लागतील. 15 दिवस लागतील. 15 दिवस झाल्यानंतर ह्याच ठिकाणी तुम्ही हरभरा वाटाणा घेणार. चवळी गहू वगैरे घेताय की नाही तुम्ही? गहू नाही घेत, पाऊस पाणी. बरोबर. तर अशा प्रकारे ही नागली चिंतामण, तुला काय प्रश्न विचारायचा? मागच्या वर्षी
तुम्हाला ह्या एवढ्या क्षेत्रामध्ये किती उत्पादन आलंय? तरी 1.5 पोते दादा, ह्या एवढ्या क्षेत्रामध्ये 1.5 पोतं नागली झाली होती. 1.5 क्विंटल. आणि जर का पारंपरिक मध्ये केलं असतं तर? पारंपरिक तिकडे दुसऱ्या शेतामध्ये केली, तिथे 1 पोताभर नागली झाली नाही. मला त्या ठिकाणी 22 माणसांचा खर्च आला होता. 22 दुने 44, 4,600 रुपये मला खर्च आला होता. बरोबर. त्याच्यामध्ये एवढी तफावत पडली. मी म्हटलं एवढं करण्यापेक्षा आपण ही 1 कुंडी केली ना तर वर्षभराचं पोटापुरता आपलं खाण्याचा प्रश्न मिटतोय. बरोबर. आणि गेल्या वर्षी तुम्ही हे बेड पाडले होते? मागच्या वर्षीचे बेड आहेत. बरोबर. यंदा तुम्हाला नांगरटीचा खर्च आला? नांगरटीचा खर्च नाही, निंदीचा खर्च आला नाही. बरोबर. 2 वेळेस कीटकनाशकचा खर्च आणि टोकननीचा 1 ते 1.25 फुटाचीच ही रोप होते. पण आज तेच रोप हे 4 फुटाच्या वरती गेलेले. तर मला असं सांगा की मागच्या वर्षी जे समाधानकारक उत्पादन आलं तुम्हाला, हो, तर काय वाटतं यंदा पण तसं येईल? मागच्या वर्षीपेक्षा जास्त अति समाधानकारक. मागच्या वर्षीपेक्षा यंदाचं उत्पादन त्याच बेडवर नागलीच होती, यंदाही नागलीच, पण मागच्या वर्षीपेक्षा हे उत्पादन जास्त आहे. म्हणजे खर्च वगळता मागच्या वर्षीपेक्षा खूपच समाधानकारक उत्पादन. मागच्या वर्षी मारलेले गायपूस रेट, त्या ठिकाणी मेलेले गवत, त्याच्यामुळे इथं गांडोळांची संख्या खूप वाढलेली होती आणि त्याच्यामुळे जमीन मागच्या वर्षी यंदा जास्त भुसभुशीत झाल्यामुळे ते उत्पादन अजून वाढलं गेलं. बरोबर. तर तुम्ही आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल? तर सगळ्यांनी जास्त खर्चात किंवा हे आपण पाला डावळा आद्र भासतोय ते करण्यापेक्षा प्रत्येकाने ह्याच पद्धतीने जर शेती केली ना तर कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल असं मी त्यांना संदेश देऊ इच्छितो. आणि दादा, आम्हाला जर अशी नागली यासाठी पद्धतीने करायची ठरली तर आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे, आम्ही किंवा शेतकऱ्यांनी. बरोबर. कॉन्टॅक्ट कसा होईल? तुमचा फोन नंबर सांगा बरं. तुमचा फोन नंबर सांगा. माझं नाव भागवत गोविंदा बागुल, मुक्काम पोस्ट पिळूपाडा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 74 99 99 72 71. व्हॉट्सअप नंबर आहे ना? व्हॉट्सअप नंबर आहे. आणि ज्या काही मला वेळोवेळी येणाऱ्या SRT बद्दल ज्या काही, मी ह्या क्षेत्रामध्ये SRT एक प्रयोग करणारा पहिलाच शेतकरी आहे. मी माझ्याबरोबर काही बऱ्याच लोकांना माहिती, पण काही त्यांचे थोडेसे मागच्या वर्षीच्या जे हुमणी आळी वगैरे आली त्याला काही लोक कंटाळले, त्यांनी ती जमीन नांगरून टाकली. तर याच्या पुढं मी तरी प्रयत्न करतो, मी कुठलेही खचून न जाता ही SRT पुढे चालू ठेवीत. ज्यांनी मला फोन केला का मला SRT करायचं तर त्याला माझं वेळोवेळी मार्गदर्शन, मला जे काही समजलं नाही औषधे की आपलं पिकामध्ये येणारे प्रादुर्भाव रोग याच्याबद्दल मी माननीय बाळगुरुजी, चिंतामणदादा, रामादादा महाले आणि परशुराम आगवाला, नेरळ, मोगरज यांना मी वेळोवेळी कॉल करून त्यांच्याकडून माहिती घेतो. मला तर पूर्वी काहीच माहीत नाही, पण आता हे औषधाचे नावसुद्धा मला माहीत नाही, पण यांच्यामुळे हे मला शिकायला भेटलं. नमस्कार. मला सांगा, ह्या दादांच्या शेतात तुम्ही आलात, तुम्हाला हे शेत कसं वाटलं? चांगलं वाटलं आहे आम्हाला, ते पाहून एकदम आनंद वाटला. असं आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा पुढच्या वेळेस आम्ही त्याच पद्धतीने शेती करायची विचारात आहे. तुम्हाला काय वाटतं, ही खर्चिक शेती आहे का? एवढी खर्चिक नाही आहे. बरोबर. पहिली पारंपरिक जी आहे ती त्याला जास्त खर्च येतो. बरोबर. ही जी आहे टोकन पद्धतीने लावलेली ना, हे एकदम कमी खर्चात उत्पन्न जास्त मिळते. नक्कीच. तर भविष्यात तुम्ही पण थोडं जास्त नाही करू शकत, पण अर्धा एकर भर असं, 1 बिघा भर असं काय करावं नवीन शेतकऱ्यांनी की जास्त, आता त्यांना एवढं चांगलं पीक आलं म्हणून आपण आपली पूर्ण शेती यासाठी खाली नेऊ, तर असं न करता तेवढं शक्य होत नाही. ते सुरुवातीला थोडीशीच करा, एखादा केरा लावा किंवा अर्धा एकर भात लावा, नागलीची थोडीशी करून पहा आणि त्याच्यावर अनुभव घेतल्यानंतर पुढे चला. बरोबर. तर मग ही अतिशय सुंदर शेती आहे, तुम्हाला आवडलेली आहे. तुम्ही पण इतर शेतकऱ्यांना माहिती द्या. बरोबर. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. चालू वर्षी त्यांना नागलीची जे शेत केलं होते SRT पद्धतीने, तर त्यांना 2.5 क्विंटल नागली पिकलेली आहे. तर अशा प्रकारे भरघोस उत्पन्न त्यांना मिळालेलं आहे.